ॐ ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्। ॐ 13वा मंत्र किंवा श्लोक। अन्यदेवाहुः संभवात् न्यदाहुर्संभवात् इति शुश्रुम धीराणाम अनुस्वार है ये नस्तद्विचचक्षिरे। याचा भावार्थ असा आहे की जरा प्लीज म्यूट करा। एवढ्या सहज ऐकायला मिळते पण हे एवढं सोपं नाही आहे बरं का। थोडी शिस्त पाळा। कार्य ब्रह्माच्या उपासनेचं फल भिन्न आहे आणि प्रकृतीच्या उपासनेचं फळ भिन्न आहे। असं सांगितलेलं आहे मुळात। आता काय कार्यब्रह्म काय किंवा प्रकृती काय हे पाहणार आहोत आपण। तर याचं स्पष्ट विवेचन याच्यामध्ये केलेलं आहे। हे सगळे जे श्लोक आहेत म्हणजे 10, 11, 12, 13 तर हे एकमेकांशी ज्याला म्हणू आपण इंटरलिंक सोप्या भाषेमध्ये एकमेकांच्या मध्ये गुंफलेले आहेत। म्हणजे या श्लोकाचा संदर्भ लक्षात ठेवून पुढचा श्लोक, त्याचा संदर्भ लक्षात ठेवून त्याच्या पुढचा श्लोक, अशा पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी एकमेकांमध्ये गुंफलेल्या आहेत। संभूती म्हणजे कार्यब्रह्म आणि असंभूती म्हणजे प्रकृती। आपण कशाची उपासना करतो त्याच्यावरती फल सांगितलेलं आहे। म्हणजे प्रकृतीच्या उपासनेचं फल वेगळं आणि कार्यब्रह्माच्या म्हणजे संभूतीच्या उपासनेचं फल वेगळं। मग नेमकं काय आहे हे काय सांगितलेलं आहे तर आपण आत्तापर्यंत जे सगळे श्लोक पाहिले किंबहुना उपनिषदांमध्ये मी मागे एका वर्गात म्हटलं की कोणत्याही एका बाजूचा एकांगाचा विचार केलेला नाही। दोन्ही गोष्टींचा सारासार विचार करून त्यातला सुवर्णमध्य कसा गाठायचा या पद्धतीनं विवेचन केलेलं आहे। वेद सांगून झालेले आहेत। याची पार्श्वभूमी एवढ्याकरता महत्त्वाची आहे की जसं आपण ज्ञानेश्वरी संपल्यानंतर माऊलींनी शेवटच्या ह्याच्यात जे सांगितलं आहे त्याला पसायदान म्हणतो, शेवटच्या 9 ओव्या। तर त्याची सुरुवात काय आहे आता। तर आता ह्या शब्दामध्ये फार ताकद आहे। आता म्हणजे केव्हा तर एवढं सगळं माझं सांगून झालंय आता। हे सगळं तुम्हाला कळल्यानंतर
आता. आता काय, तर आता विश्वात्मके, हे सगळं झालंय तेव्हा हे विश्वात्मका देवा, हे सगळं मी सांगितलेलं आहे, हे सगळं झाल्यानंतर तू मला काय दे, तशा पद्धतीनं हे आहे. या दोन्हीही उपासना पद्धतींचा एक सांगड, समुच्चय ज्याला म्हणतो, तो साधला गेला नाही तर काय होणार, तर ती गडबड होणार आहे. म्हणून 11, 12 आणि 13 हे जे 3 मंत्र आहेत, 13वा आपला चालला आहे, याच्यामध्ये उपासनेचा विषय, उपनिषदांचा जी दृष्टी आहे, पहिल्यांदा दृष्टिकोन ज्याला म्हणतो, हा समग्रपणाचा आहे. म्हणजे काय गीतेमध्ये काय सांगितलं आहे, तर प्रामुख्याने कर्ममार्ग सांगितला आहे असं आपण म्हणू. त्याच्यात अनेक गोष्टी सांगितल्यात, पण त्यातल्या त्यात प्रमुख काय आहे, तर अमुक एक गोष्ट कर आणि ती सोडू नकोस. तसं उपनिषद काय सांगतात, तर उपनिषद या सगळ्याचा जो मीन आहे, मध्य आहे, की एकांगी साधना केली तर तुम्ही त्या परमतत्वापर्यंत पोहोचू शकणार नाही किंवा त्या पूर्णत्वाकडे पोहोचू शकणार नाही. आपल्याला कुठे जायचं आहे, तर आपल्याला ज्या ठिकाणून आपला प्रवास सुरू झालेला आहे, म्हणून आपण तो श्लोक म्हणतो ना, ओम पूर्णमद, तर आपला प्रवास तिथून सुरू झाला आहे आणि तिथेच पुन्हा आपल्याला पोहोचायचं आहे. पण कसं पोहोचायचं आहे, तर सगुण उपासना आणि निर्गुण उपासना या दोन्हींमध्ये कोणती श्रेष्ठ आहे असा जर तुम्ही प्रश्न विचारलात, तर संत सांगतील कोणतेही, की मुळात हा प्रश्नच तुमचा चुकीचा आहे किंवा हा मूर्खपणाचा आहे. कधी कधी संत फार कडक बोलतात, तर हा प्रश्नच मूर्खपणाचा. याचं कारण असं आहे, कार्य ब्रह्म आणि प्रकृती हे कसं आहे, तर कार्यब्रह्म आणि प्रकृती हे वर्तुळाकार आहे. आता वर्तुळाला एका ठिकाणून आपण सगळे शिकलोय की ते वर्तुळ काढायचं कसं, तर एका ठिकाणाहून त्याची सुरुवात होते आणि पुन्हा ते त्याच ठिकाणी येऊन मिळतं. पण ते काढल्यानंतर आपण जर एखाद्या व्यक्तीला विचारलं की या वर्तुळाची सुरुवात कुठनं आहे तुम्हाला सांग, ज्यानं ते पाहिलेलं नाही आपल्याला काढताना, तर त्याला कळेल का हो, तर त्याला ते कळणार नाही. म्हणजेच त्याला माहिती नाही. मग माहिती नाही तो कोण आहे, तर माहिती नाही तो जीव आहे, म्हणजे आपण आहोत. याचं कारण असं आहे की जिथून आरंभ होतो त्याच ठिकाणी अखेर अंत होतो. म्हणून जन्म आणि मृत्यू ही या एकाच प्रक्रियेची 2 टोकं सांगितलेली आहेत. हे ज्याला समजतं, पुन्हा माऊलींची ओवी, जे जे उपजे ते ते नासे, नासिले ते पुनरपी दिसे. हे जे पुन्हा उगवणारं आहे किंवा पुन्हा जन्म घेणारं आहे, हे ज्याला खऱ्या अर्थानं समजलं त्याला मृत्यूचं भय राहत नाही. जगामध्ये आपल्या दृष्टीला पडणारी प्रत्येक वस्तू ही म्हणजे त्या परब्रह्माचंच रूप आहे, परब्रह्माचं प्रगट रूप. म्हणजे असं म्हणतात की देव पाहिलाय का हो, नाही पाहिला. पण मग आकाशामध्ये जो सूर्य आम्हाला दिसतो, जो या सगळ्या शक्तीचा आधार आहे, आपण व्यवहारातलं पाहतोय उदाहरण. जर काय आत्ता पावसाळी हवा आहे, 2 दिवस 3 दिवस सूर्यदर्शन झालं नाही
तर आपोआप आपल्या शरीरातली जी शक्ती आहे किंवा तेज आहे ते कमी 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 होतं. मग हे सगळं जो चालवणारा आहे, आत्ता आपण सूर्याचं उदाहरण घेतलं आहे म्हणून सूर्य, त्याचं जर दर्शन झालं नाही तर आपल्याला ही अवस्था प्राप्त होते आपल्या शरीराला. मग निसर्गामध्ये दिसणाऱ्या प्रत्येक वस्तू ह्या त्या तत्वाचं, या त्या ब्रह्माचं, ह्या त्या वस्तूचं प्रगट रूप आहे. आणि काही ठिकाणी हे ब्रह्म विशेष रूपाने प्रगट होतं. त्या विशेष रूपाने प्रगट होण्यालाच विभूती असं म्हणतात. जे ब्रह्मज्ञानी आहेत अशा विभूती म्हणजे सद्गुरू होय. लक्षात घ्या, भगवंतांचे अवतार आणि हे ज्यांना कळतंय की हा जो अवतार आहे, आपल्याला जर आपल्या पूर्वसूरींनी, ऋषीमुनींनी रामायण, महाभारत किंवा भागवतासारखा ग्रंथ किंवा आपण जे आत्ता उपनिषद ज्याचा अभ्यास करतोय ते जर उपलब्धच करून ठेवलं नसतं तर आपल्याला कसं काय कळलं असतं की राम आणि कृष्ण असे कोणीतरी होऊन गेलेत, नरसिंह अवतार होऊन गेला, वामन अवतार होऊन गेला. हे आपल्याला कशामुळे कळतंय तर या ज्या विभूती होऊन गेल्या आपल्याकडे, आत्ता जे आपण सगळे संत परंपरा म्हणतो, या सगळ्या कोण आहेत तर या सगळ्या विभूती आहेत. यांना काय होत असतं किंवा विभूतींकडे का जायचं, संतांना शरण का जायचं, सद्गुरूंना शरण का जायचं, याचं कारण त्यांच्या सहवासामध्ये, त्यांच्या उपदेशामध्ये, त्यांनी केलेल्या निरूपणामध्ये, किंवा काही काही संत असतात ते फार निरूपण किंवा या भानगडीत पडत नाहीत, ते काय एक विशिष्ट साधन सांगतात. तर त्यांनी सांगितलेल्या मार्गावरती चालल्यानंतर ज्याला दर्शन असं म्हणतात, म्हणजे चराचरामध्ये परमेश्वर आहे हे जे दर्शन घडणं महत्त्वाचं आहे, ते दर्शन खऱ्या अर्थानं घडतं. म्हणजेच परमात्मा हा सगळीकडे एकच आहे, आपला याच्यावर मुळातच विश्वास नसतो. आपण कितीही म्हटलं, कितीही वेळा ओरडलो की सर्वाभूती परमेश्वर, काय नामदेव महाराजांची ती गोष्ट माहिती आहे ना, ते त्या श्वानाच्या पाठीमागे धावले तुपाची वाटी घेऊन, तर त्यांना त्या श्वानामध्ये, कुत्र्यामध्ये प्रत्यक्ष पांडुरंगाचं दर्शन झालं. म्हणजे काय तर सर्व ठिकाणी तोच पांडुरंग चराचरामध्ये भरलेला आहे, ही दृष्टी त्यांना मिळाली. कशामुळे मिळाली तर सद्गुरू अनुग्रहामुळे मिळाली. नामदेवांचा अधिकार काय होता तर नामदेवांच्या कीर्तनामध्ये, हे मी सांगतोय ते सद्गुरू अनुग्रहाच्या आधीच सांगतोय, नामदेवांचा अधिकार एवढा होता की त्यांच्या कीर्तनामध्ये प्रत्यक्ष पांडुरंग येत असे. ही सगळी जी सगळा खटाटोप आपण करतो तो त्या परमात्म्याचं दर्शन व्हावं ह्याच्याकरता चाललेला आहे. काय जी तुम्ही उपासना करताय ती सगळी. मग हे ज्यांचं आधीच झालेलं आहे, बघा फरक केवढा आहे. हे सगळं ज्यांचं आधीच झालेलं आहे, पांडुरंग प्रत्यक्ष त्यांच्याबरोबर बोलतो, चालतो, खातो. पण जेव्हा मुक्ताबाईंनी सांगितलं की नाही हे मडकं कच्चं आहे, तर त्यावेळेला सुद्धा नामदेव महाराज पांडुरंगाशी भांडलेत की ही छोटी मुलगी मला असं म्हणते
तर तुला हे कसं पाहतं? तेव्हा भगवंतांनी सांगितलंय की सगळं खरं आहे तू म्हणतोस ते नाम्या, पण तुझे सद्गुरू कोण? तेव्हा ना तो सगळा प्रसंगात मी जाणार नाही आहे, पण याची जाणीव कोण करून देतं? तर या अशा विभूती ज्या असतात त्या या सगळ्याची जाणीव करून देत असतात की चराचरामध्ये तोच परमात्मा भरलेला आहे. परमात्मा हाच एकमात्र सर्व व्यापक आहे हा आशय कळावा म्हणून या सगळ्याची रचना प्रामुख्याने उपनिषदांची रचना केलेली आहे. म्हणजे हे जगत आणि ब्रह्म किंवा प्रकृती आणि पुरुष, पुरुष म्हणजे ते परब्रह्म तत्व आणि प्रकृती म्हणजे जे जे आपल्याला डोळ्याने दिसतं त्या सगळ्याला प्रकृती असं म्हणतात. या दोन्ही प्रणाली दोन स्वतंत्र वेगळ्या आहेत का? तर एका अर्थानं या दोन्हीही स्वतंत्र आहेत, पण दुसऱ्या भागातून ज्याला आपण म्हणतो की दुसरी बाजू काय या नाण्याची, तर त्या अर्थाने पाहिलं तर या दोन्हीही स्वतंत्र नाहीत. मग या स्वतंत्र कशा भासतात किंवा या स्वतंत्र कशा भासत नाहीत? तर ज्याप्रमाणे एखादी बैलगाडी चालली आहे, जिला शेजारी शेजारी म्हणजे दोन चाकं असतात शेजारी शेजारी, आणि तो जो मधला त्याला आरी म्हणतात, त्या आरीला ती दोन चाकं बांधलेली असतात. ज्याप्रमाणे ही दोन चाकं चालत असताना परस्परांशी त्यांचा कोणताही संबंध येत नाही, पण एक चाक अडखळलं किंवा खड्ड्यामध्ये गेलं तर दुसऱ्या चाकावरती जसा त्याचा परिणाम होतो त्याचप्रमाणे आपण ज्या शाश्वत विश्वामध्ये वावरतो असं आपल्याला वाटतं, वास्तविक ते शाश्वत नाही, ते अशाश्वत विश्व आहे. याचं कारण शाश्वत कशाला म्हणायचं? तर जे कालही होतं, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. असं काय? तर असं एकमेव परमात्मतत्व आहे, जे कालही होतं, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. पण मग ज्याप्रमाणे शाश्वत गोष्ट आणि अशाश्वत गोष्ट, म्हणजे आपल्याला गंमत अशी आहे की जी शाश्वत आहे ती खरी वाटत नाही, कारण अनेक जन्मांचे संस्कार असतात त्याच्या मागे, किंवा आपण तसा कधी विचारही केलेला नसतो. मग ह्या दोन गोष्टी कशा आहेत? एक शाश्वत आणि एक अशाश्वत. तर या परस्परावरती अवलंबून आहेत का? तर एका अर्थाने अवलंबून आहेत सुद्धा आणि एका अर्थाने अवलंबून नाहीत सुद्धा. याचं कारण इथली प्रत्येक गोष्ट जी आहे ती क्षणभंगूर आहे. अशाश्वताची देखील एक स्वतंत्र प्रणाली आहे जी त्या परमात्म्यानं, भगवंतानं, ईश्वरानं विकसित केलेली आहे. अशा पद्धतीनं अशी अशी कामं केली तर त्याचं असं असं कर्मफल भोगावं लागेल. मग जी काही बरी वाईट कृत्य सर्वसामान्य माणसांकडनं घडतात त्याचं फलही त्याला मिळतं. आणि हे सगळं कुठे घडतं? जे अशाश्वत आहे त्या ठिकाणी घडतं. बघा परत केवढी गंमत आहे.
हे सगळं घडतं कुठे, तर जे अशाश्वत आहे त्या ठिकाणी घडतं. पण मग त्यात सातत्य आहे. याचा अर्थ काय, तर आपल्याला जो अनुभव आला आहे तशाच पद्धतीचा, त्याच पद्धतीचा अनुभव आपण कोणाकडनं दुसऱ्याकडून ऐकतो. म्हणून आपल्याला वाटतं की अरे त्यांनी सांगितलं तेही बरोबर आहे आणि मलाही तसंच जाणवतं आहे, म्हणजे हे खरं आहे. म्हणजे अशाश्वत विश्वामध्ये सुद्धा शाश्वताचं याचा अर्थ चांगल्या आणि वाईट अनुभवाचं. जेव्हा आपण काही साधना करतो तेव्हा आपल्याला कोणीतरी सांगितलेलं असतं की साधनेच्या टप्प्यावरती ह्या गोष्टी जाणवतात बरं का. आपण वाचलेलं असतं, कदाचित सांगितलेलं नसेल तर, आणि तसं जाणवतं आपल्याला. म्हणजेच काय, तर अशाश्वत विश्वामध्ये सुद्धा शाश्वताचं असं एक स्वतंत्र विश्व आहे. म्हणजेच मनुष्याच्या अंतरात्म्यापासून किंवा आंतरिक प्राणापासून ते त्या परमेश्वरापर्यंत, त्या परब्रह्मापर्यंत एक विशिष्ट साखळी गुंफली गेलेली आहे. म्हणजेच एकदा साधक उपासनेमध्ये रममाण व्हायला लागला की हळूहळू त्याच्या मनाचा लय होत जातो. मनातल्या अवस्थेतून तो, म्हणजे मनातल्या वेगवेगळ्या ज्या काही संभ्रमावस्था आहेत त्यातून साधनेच्या ताकदीवरती, साधनेच्या जोरावरती तो अधिकाधिक परमेश्वराकडे, भगवंताकडे, नारायणाकडे, त्या परब्रह्म तत्वाकडे, काही नावं द्या तुम्ही, त्याच्याकडे जातो. आणि यातून होतं काय, तर तो अधिकाधिक व्यापक होतो. गंमत अशी आहे, जेव्हा आपण व्यापक होतो तेव्हा आपण अधिक सूक्ष्मात गेलेलो असतो. साधना ही स्थूलातून सूक्ष्माकडे नेते आणि व्यापकत्व, हे व्यापकत्व कुणाकडनं शिकायचं आपण, तर हे व्यापकत्व शिकवणारे आपल्याला संत असतात. म्हणून संत आपल्याला उपदेश करतात की हे विश्वची माझे घर. समर्थ म्हणाले, चिंता करीतो विश्वाची. हे केव्हा होतं, जेव्हा आपली साधना स्थूलातून हळूहळू हळूहळू सूक्ष्माकडे जाते तेव्हा. मनुष्य देहानं जरी विसर्जित झाला तरी देहापासून परब्रह्माकडे जाणारं जे प्राणतत्व आहे ते कसं आहे, तर ते अज, अव्यय, अक्षय असं आहे. ते शाश्वत आहे. याचाच अर्थ जे शाश्वत आहे ते आणि जे अशाश्वत आहे, ही जी दोन चाकं आहेत ती चाकं एका सूक्ष्म धाग्यानं बांधली गेलेली आहेत. ही बांधली गेलेली आहेत, त्यालाच उपनिषदकारांनी शब्द वापरला धीरांनी. म्हणजे हा सगळा विचार जो आहे तो आमच्या पूर्वसुरींनी करून ठेवलेला आहे आणि तोच मी या ठिकाणी तुम्हाला सांगत आहे. असा या 13व्या मंत्राचा अर्थ आहे. आज थोडीशी वेळेची उपलब्धी कमी आहे, त्याच्यामुळे आपण या ठिकाणी थांबूया.